सोलापूरच्या नागरिकांसाठी कायमस्वरूपीचं निलंबन करू द्या, पण कर प्रणाली बदलली नाही पाहिजे या मताचा मी बोलत असताना जाणून बुजून भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कशा पद्धतीने घोषणा देऊन माझा आवाज दाबण्याचं काम करले. 2 आमदारांची फसवणूक मधला 3रा आमदारांनी आणि या सभागृहांनी केलेली आहे. जो गावठाण भाग आहे त्या गावठाण भागात ज्या पद्धतीचा रेडी रेट असणार ना, त्या रेडी रेट प्रमाणे कर भरावा लागणार आहे. 100% कर वाढ केलेली आहे. या बातमीचे प्रायोजक प्लॅटिनम, द बिगेस्ट अपकमिंग मॉल, विष्णू मिल कंपाऊंड, सोलापूर. आज सोलापूर महानगरपालिकेमध्ये सोलापूरकरांसाठी जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, जो पाण्याचा प्रश्न आहे, तुम्ही बघितलं असेल. पहिल्यांदा हे बघून घ्या, माझा आवाज सुद्धा जनतेपुढे जाणार नाही ह्याची सोय कशा पद्धतीने केली आहे. शेजारीच इथं मी बोलत असताना जाणून बुजून भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कशा पद्धतीने घोषणा देऊन माझा आवाज दाबण्याचं काम करले. आज तुम्हाला माहित आहे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आहे. या सभेमध्ये सोलापूरच्या पाण्याचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो विषय आल्यामुळे प्रत्येकाला असं वाटत होतं की सोलापूरला आता रोज पाणी मिळणार. ही योजना मंजूर झाली. ही योजना ज्या वेळेस मंजूर झाली पहिल्यांदा त्यावेळेस ही योजना होती 892 कोटीची. 892 कोटीची योजना तुम्ही बघितलं असेल 1400 कोटीवर दिली आहे. 1400 कोटीवर गेल्या 6 महिन्याखाली तुम्हाला मी आवर्जून दाखवू शकतो. इथले तुमचे आपले लोकप्रतिनिधी कशा पद्धतीनं सगळ्या सभेत ओरडून सांगत होते, कशा पद्धतीनं सांगत होते की आम्ही कुठेही कर वाढ करणार नाही, आम्ही सोलापूरला पाणी मिळाल्याशिवाय काय करणार नाही. पण आज सोलापूरकरांच्या डोळ्यात सगळ्या सभागृहासमोर म्हणजे मला वाईट वाटतंय की नवीन निवडून आलेले सदस्य जादा बोलू पण शकले नाहीत की त्यांच्या समोर कर प्रणाली बदलली गेली आहे, पाण्याचं मूल्य बदललं गेलेलं आहे. पाण्याची किंमत आणि कर वाढ या दोन्ही गोष्टीमुळे सोलापूरकरांना सरळ जो गावठाण भाग आहे त्या गावठाण भागात ज्या पद्धतीचा रेडी रेट असणार ना, त्या रेडी रेट प्रमाणे कर भरावा लागणार आहे. म्हणजे गावातले लोक आता नवीन या योजनेमध्ये त्यांना किती त्यांचं काम होणार आहे. तर काही तिथं पाईपलाईन घालणार नाहीत, काही ठराविक भागाचं काम नक्की होईल, पण त्याच्यासाठी कर प्रणाली 100% कर वाढ केलेली आहे. हे कर्ज काढत असताना तेच सांगतोय, हे कर्ज काढत असताना वर्ल्ड बँकेने स्पष्ट सांगितलंय, वर्ल्ड बँकेचं आणि महापालिकेचं अग्रीमेंट होताना सांगितलेलं आहे की तुम्ही जर कर वाढ करणार असाल, कर प्रणाली बदलणार असाल, पाण्याचं मूल्य बदलणार असाल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी करता येतील. जर पाण्याचं मूल्य बदललं नाही, जर तुम्ही कर प्रणाली बदलली नाही आणि तुमच्या जागासला विकण्याचं काम या ठरावात होतं. तुम्ही बघितलं असेल महापालिकेच्या ज्या मालकीच्या जमिनी आहेत त्या सुद्धा विका, भाडेतत्वावर द्या किंवा त्याचा विल्हेवाट लावा. पण या गोष्टीसाठी कर्ज घेत असताना शहरवासियांची प्रचंड मोठी फसवणूक आहे. तुम्ही त्या फसवणुकीचा विचार नाही करू शकत. आज आमचा आवाज दाबा लागले, तुम्हाला हे ठरवून आहे. माझी विनंती, आपण बाहेर जाऊन परत प्रेस घ्यावं काय अशा मुद्द्यावर चाललेला आहे. पण वस्तुस्थिती निलंबित ऐका, जनतेसाठी कायमच करू द्या. या सोलापूरच्या नागरिकांसाठी कायमस्वरूपीचं निलंबन करू द्या, पण कर प्रणाली बदलली नाही पाहिजे या मताचा मला कायमचं सभागृहाच्या बाहेर काढा. एक मतानी नाही आमचं, तुम्ही बघा कुठलं एक मत आहे. आम्ही एवढं ओरडतोय, आम्हाला बोलू दिला जात नाही. आम्ही इथं एवढं एक मत म्हणजे काय, सभागृहाचं एक मत असेल तरी एक मत म्हणलं जात आहे, सभागृहाचं एक मत नसतं. अरे आमचे लोक आहेत, मला दोघांना निलंबित तरी केलं असं काय बोलता. तुमच्या सगळ्या डोळ्यासमोर चाललंय की कुठेही आम्ही विरोध करत असताना खरं तर हे बहुमताने जरी केलं असेल, त्यांच्या बहुमताच्या ताकदीवर तरी रेटण्याचा प्रयत्न केला असेल, पण हे सोलापूरकरांच्या डोळ्यात धूळ पेक आहे. तुम्हाला माहित नाही सोलापूरकरांना काय काय केलंय या योजनेसाठी. या डायनासोर कोण आहे माहित आहे तुम्हाला? सोलापूरचा बघा इथं फोटो आहे. इथं अशा पद्धतीनं डायनासोर पूर्ण सोलापूरला गिळंगूत करण्याचं काम आहे. तुम्हाला त्यामध्ये सांगतो छोटू कशा पद्धतीनं कारभार करायला लागले हे सगळ्याला माहित. बघा कर प्रणाली करत असताना त्यांनी कशाला मान्यता दिली माहित आहे का? खरं तर व्यापाऱ्यांनी
लक्षात घेतलं पाहिजे, कर्मचाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला वर्ल्ड बँकेने कशा पद्धतीने बांधून घेतलंय तर आपलं अकाउंट हे एस्क्रो अकाउंट करणार आहे, बँकेचं अकाउंट. म्हणजे आपल्या अकाउंट मधली महापालिकेच्या आपल्या अकाउंट मधली पहिली रक्कम त्यांना द्यावं लागणार आहे, असं आपण लिहून देतोय अग्रीमेंट मध्ये की महापालिकेच्या पैशावरचा पहिला अधिकार इथल्या सोलापूरकरांचा नसणार आहे, इथल्या कामगारांचा नसणार आहे, इथल्या नगरसेवकांचा नसणार आहे. तो अधिकार कुणाकडे असणार आहे तर त्यांनी कर्ज दिलं त्यांचा पहिली रक्कम पहिला टॅक्सचे पैसे आपले ते पळून घेऊन जाणार आहे. दोन आमदारांची फसवणूक मधला तिसऱ्या आमदारांनी आणि या सभागृहांनी केलेली आहे. देवेंद्रजी साहेबांच्याही काही चुकीची पद्धतीची नेऊन माहिती दिली माहित नाही, पण सोलापूरकरांना ही करवार परवडणार नाही. खास करून गावठाण भागातले जे शहराच्या मध्यवर्ती भागात राहतात त्या लोकांना तर ही करवार कसली परवडणार नाही. पाण्याची किंमत वाढवली आहे, आपल्या अकाउंटवर पैशावरचा पहिला अधिकार त्यांना दिलाय. आपल्या जमिनी जेवढे आहेत त्या सगळ्या मॉर्गेज ठेवा, विका, काही करा, विल्हेवाट लावा. ही रक्कम भोगत असताना काही इतर कामा नावाचा एक हेड आहे. इतर काम किती असतात तो किती असू शकतात? 2 कोटी 5 कोटी असू शकतात. 90 कोटीचे इतर काम आहेत, 90 करोड रुपयाचे इतर काम. मी त्यांना विचारलं होतं की 90 कोटीचे कुठली कामं केले. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, पीपीडी, फ्री कलर, सर्व ॲडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ॲडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राइड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे, सोलापूर. मोबाईल 6399888822.